नवनाथांच्या कृपेने घरामध्ये सुख शांती आणणारे 10 प्रभावी उपाय कोणकोणते आहेत त्याबद्दल या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत की घरामध्ये तुम्हाला सुख शांती पाहिजे असेल तर नवनाथ महाराजांनी 10 उपाय कोणते सांगितलेले आहेत त्याबद्दल या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। उपाय क्रमांक 1, घरात नवनाथांचे पूजन। आपल्या देवघरामध्ये मच्छिंद्रनाथासह नवनाथांचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा। दररोज सकाळी स्नान करून त्यांची पंचोपचार पूजा करा। गंध, फूल, धूप, दिवे नैवेद्य करावेत। म्हणजे या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे घरामध्ये नवनाथांचं तुम्ही पूजन करा। त्या नवनाथांच्या फोटोला तुम्ही गंध लावू शकता, फुले वाहू शकता, धूप पण वाहू शकता, दिवा लावू शकता आणि नैवेद्य करू शकता। तर पहिला खूप महत्त्वाचा उपाय नवनाथांनी आपल्याला सांगितलेला आहे की घरामध्ये नवनाथांचे तुम्ही पूजन करायचे आहेत। हा पहिला उपाय आहे। उपाय क्रमांक 2, ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य नवनाथाय नमः मंत्राचा जप करा। दररोज सकाळी किमान 108 वेळा एक माळ या मंत्राचा जप करावा। यामुळे घरामध्ये सकारात्मक स्पंदने निर्माण होतात आणि मन शांत राहते। तर दुसरा उपाय खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही मंत्राचा जप करायचा आहे। ओम चैतन्य नवनाथाय नमः 108 वेळा तुम्ही मंत्राचा जप करायचा आहे। सकाळी करा, संध्याकाळी करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। फक्त 108 वेळा तुम्ही ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज की जय आणि ओम चैतन्य नवनाथाय नमः या मंत्राचा तुम्ही या ठिकाणी जप करायचा आहे 108 वेळा सकाळी किंवा संध्याकाळी। उपाय क्रमांक 3, अध्याय 15चे विशेष पठण। नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये 15वा अध्याय घरामध्ये वारंवार होणाऱ्या भांडण तंटापासून मुक्ती देतो आणि घरामध्ये सुख शांती प्रस्थापित करतो असे मानले जाते। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही अध्याय क्रमांक 15चे विशेष तुम्ही पठण करायचं आहे। नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 15वा अध्याय जो आहे तो घरामध्ये भांडण किंवा तंटापासून तुम्हाला मुक्ती देऊ शकतो। त्यामुळे तुम्ही दररोज अध्याय क्रमांक 15वा वाचायचा आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल आणि या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे भांडण आणि तंटा तुमच्या घरामध्ये होणार नाही। त्यामुळे तुम्ही अध्याय क्रमांक 15वा तुम्ही विशेष पठण या ठिकाणी करायचं आहे। खूप महत्त्वाचा उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे नाथांनी। उपाय क्रमांक 4, सकाळी दिवा आणि धूप लावा। दररोज सकाळी देवापुढे दिवा लावून भरभर धूप किंवा उद फिरवावा। यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि मंगलमय होते। उपाय क्रमांक 5, तुळशीचे पूजन। दारात तुळशी वृंदावन असणे अत्यंत शुभ मानले जाते। दररोज सकाळी तुळशीला पाणी घालून संध्याकाळी तिच्याजवळ दिवा लावावा। खूप महत्त्वाचं आहे। या ठिकाणी बघा, तुळशीचे पूजन तुम्ही जो वृंदावन आहे तुमचे तुळशीचं पूजन सकाळी करायचं आहे आणि संध्याकाळी त्याला पाणी घालून त्या पुढे दिवा लावायचा आहे त्या तुळशी पुढे। तर हा खूप महत्त्वाचा उपाय आहे। तुळशीचे पूजन तुम्ही या ठिकाणी दररोज केलं पाहिजे, दिवा लावला पाहिजे, त्याला तुळशीला पाणी घातलं पाहिजे। हा खूप महत्त्वाचा उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे 5वा नाथांनी आपल्याला। उपाय क्रमांक 6, घरामध्ये कापूर जाळणे। नियमितपणे घरामध्ये कापूर जाळल्याने वातावरण शुद्ध होते, जीवजंतूचा नाश होतो आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते किंवा सकारात्मकता या ठिकाणी वाढली जाते। तर घरामध्ये कापूर जाळणं खूप महत्त्वाचं आहे। तर 6 नंबरचा उपाय नाथांनी खूप महत्त्वपूर्ण सांगितलं आहे। नियमित तुम्ही घरामध्ये कापूर जर जाळला तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते। तुमचे जे इच्छा आहेत, भावना आहेत, पॉझिटिव्हिटी आहे तुमच्या मनामध्ये निर्माण होते, तुमच्या शरीरामध्ये जागृती निर्माण करते। ते कापूर जर तुम्ही लावला घरामध्ये तर जागृती निर्माण होते तुमच्या शरीरामध्ये आणि नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येत नाही। तुम्ही कायम पॉझिटिव्ह विचार त्या ठिकाणी करू शकता। तर या ठिकाणी 6वा उपाय खूप महत्त्वाचा आहे। घरामध्ये कापूर जाळणं खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचे आहे। उपाय क्रमांक 7, अतिथींचा सन्मान करावा। घरी आलेल्या पाहुण्यांचा किंवा कोणत्याही याचकाचा अपमान करू नये। त्यांना यथाशक्ती अन्न पाणी देऊन त्यांचा सन्मान करावा। तर 7वा खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी सांगितलं आहे नाथांनी उपाय। तर अतिथींचा तुम्ही सन्मान करायचा। तुमच्या घरामध्ये कोणी पाहुणे आलेले असेल, कोणी वेगवेगळ्या प्रकारची माणसं तुमच्या घरामध्ये आलेले असेल अतिथीप्रमाणे, तर त्यांना काय करायचं, तुम्ही अन्न किंवा पाणी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। त्यांचा अपमान तुम्ही कधीच करायचा नाही, त्यांचा तुम्ही सदैव सन्मानच करायचा। खूप महत्त्वाचा आहे हा उपाय नाथांनी सांगितलेला आहे। 7वा खूप महत्त्वाचा उपाय नाथांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही अतिथीचा सन्मान करा, त्यांचा अपमान करू नये।
उपाय क्रमांक 8, घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करावा. घरातील शांतता टिकवण्यासाठी वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचे आशीर्वाद घराला लाभतात. तर या ठिकाणी बघू शकता 8 नंबरचा जो उपाय सांगितलेला आहे नाथांनी तो खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट. या ठिकाणी मी तर म्हणेन की सगळे उपाय जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहेत. तर 8 नंबरचा उपाय आहे, घरातील वडीलधाऱ्या माणसांचा आदर तुम्ही या ठिकाणी केला पाहिजे. की घरामध्ये शांतता टिकवण्यासाठी वडीलधाऱ्या माणसांचा आदर तुम्ही केला पाहिजे. मान सन्मान त्यांना दिला पाहिजे. खूप महत्त्वाचा आहे. त्यांचा आदरच केला पाहिजे. त्यांचा अपमान तुम्ही या ठिकाणी करूच नाही. मला पण असं पण वाटतं आणि तो खूप महत्त्वाचा आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. घरातील वडीलधाऱ्या माणसाचा तुम्ही आदर करायचा आहे. उपाय क्रमांक 8 महत्त्वाचा आहे. उपाय क्रमांक 9, शांतता आणि संयम. घरात अनावश्यक वादविवाद आणि मोठ्या आवाजामध्ये बोलणे टाळावे. शांत आणि संयमित वातावरण लक्ष्मीचा वास असतो. त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही घरामध्ये शांतता आणि संयम तुम्ही राखला पाहिजे, ठेवला पाहिजे. हा खूप महत्त्वाचा आहे. हा नियम खूप महत्त्वाचा आहे. घरामध्ये शांतता पाहिजे आणि संयम पाहिजे, तरच कोणत्याही पण गोष्टीमध्ये तुमचं मन लागन, मन विचलित होणार नाही आणि तुम्ही जे कार्य घेतलेले हातामध्ये ते तुम्ही कंप्लीट केल्याशिवाय राहणार नाही. तुमचे सर्व स्वप्ने या ठिकाणी पूर्ण होतील. फक्त शांतता आणि संयम तुमच्या घरामध्ये ठेवला तर त्या ठिकाणी सर्व काही गोष्टी तुम्हाला साध्य होतील. हा 9वा उपाय खूप महत्त्वाचा या ठिकाणी नाथांनी सांगितलं आहे. शांतता आणि संयम तुमच्या अंगामध्ये, तुमच्या शरीरामध्ये पाहिजे. उपाय क्रमांक 10, गुरुवारी विशेष उपासना. गुरुवार हा दत्तगुरु आणि नवनाथाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून दत्तांचे किंवा नवनाथांचे भजन कीर्तन करावे. तर या ठिकाणी 10वा उपाय खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे नाथांनी की गुरुवारी तुम्ही विशेष पूजन या ठिकाणी केलं पाहिजे. आणि दत्तांचा वार या ठिकाणी समजला जातो आणि नवनाथ उपासनेचा सुद्धा वार गुरुवारच समजला जातो. त्यामुळे गुरुवार उपासाचा वार या ठिकाणी म्हटला जातो मराठी भाषेमध्ये. तुम्ही दत्तप्रभूंचा या ठिकाणी उपास धरू शकता किंवा नवनाथांचा उपास धरू शकता. कोणाचा पण उपास धरला तरी पण काय नाही. ईश्वर सर्व ठिकाणी एकच आहे. ईश्वर हा एकच आहे. परमात्मा शिव किंवा ईश्वर परमात्मा हे सगळे एकत्रित रूप आहे. तर या ठिकाणी तुम्ही गुरुवारी दत्तप्रभूंचा किंवा नवनाथाचा उपासना करू शकता आणि त्यांचे भक्तिभावी पूजन करू शकता. कीर्तन सुद्धा त्या ठिकाणी करू शकता. तर या ठिकाणी बघू शकता नवनाथांनी हे 10 उपाय आपल्याला सांगितलेले आहेत. ते 10 उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केले तर तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान तुम्हाला लाभेल आणि सर्व प्रकारच्या अडचणी हे नाथ बाबा तुमचे पूर्ण करतील. तुमच्या घरामध्ये कोणताही दुष्परिणाम होणार नाही, कोणतीही वाईट प्रवृत्ती होणार नाही. तुम्ही सदैव सकारात्मक विचार कराल, तुमचे विचार बदलतील, तुमचे विचारसरणी बदलतील आणि तुम्ही जे काम किंवा कार्य हाती घेतले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यश 100% मिळेल. फक्त नवनाथ महाराजांचे हे 10 उपाय तुम्ही जे आहे ते आत्मसात केले पाहिजे, ते ग्रहण केले पाहिजे आणि त्यांची जे काय आचरण आहे ते समाजामध्ये किंवा स्वतःच्या घरामध्ये केलं पाहिजे, तरच तुम्हाला सुख समाधान या ठिकाणी लाभेल, अन्यथा लाभणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मला नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी मदत होईल आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा. कारण की हे जे मी ज्ञान देतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे, हे खूप अनमोल आहे.